नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी पापडी चाट बनवणार आहे. त्यासाठी मी मैदा घेतला आहे, थोडंसं मीठ टाकते, ओवा टाकते, छान असं मिक्स करायचं आणि हे थोडंसं तूप घेतलं 1 चमचा, ते घालायचं आणि छान असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं. म्हटलं की सर्वांना आवडतं. पापडी चाट असो, दही चाट असो, पाणीपुरी असो. हे बघा, पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला छान असं लाटून घ्यायचं. थोडंसं सुकं पीठ टाकते आणि छान असं लाटून घेते. काटा चम्मचने असे छानपैकी असे आपण होल करून घ्यायचे. इथे मी प्लास्टिकचं झाकण घेतलंय आणि त्याच्याने छान अशा गोल पुऱ्या करूया. मस्त अशा गोल पुऱ्या झाल्या. सर्व पुऱ्या छान अशा लाटून घेतल्या. आता आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहे. सर्व पुऱ्या आता तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आणि मस्त अशा कुरकुरीत करायच्या. पापडी बघा छान अशी तळून झालेली आहे, मस्तपैकी झाली. सर्व पापडी अशीच तळून घ्यायची. इथे मी बटाटे घेतले, छान असे बॉईल करून घेतले. तर बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे बटाटे कसे आळणी लागू नये म्हणून यासाठी थोडंसं मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर, इथे मी गोड आंबट चटणी बनवली आणि इथे हिरवी चटणी. इथे मी प्लेटमध्ये पापडी ठेवली, तर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बटाटे, नंतर टाकते कोथिंबीर, कांदा, टोमॅटो चिरून घेतले, टोमॅटो टाकते. त्यावर छान असे टोमॅटो ठेवायचे. दही पण टाकते. गोड चटणी टाकते. नंतर हिरवी चटणी, थोडंसं लाल तिखट टाकते वरून, थोडी जिऱ्याची पावडर आणि इथे मी बारीक शेव घेतली, ती छानपैकी अशी सर्व ठिकाणी टाकायची. थोडीशी कोथिंबीर, दही पापडी चाट छान असे तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि पटकन या सर्वांनी खायला. आणि बाय बाय.